नीलकंठा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहापेक्षा आत्मतत्व वेगळ्या स्वरूपाचं आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे. याचा परमात्म्याने बोध करण्याच्या निमित्ताने आत्मस्वरूपाचं अतिशय विस्ताराने वर्णन केलं. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितावान भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा जरी नाश झाला तरी आत्मतत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही. आणि असं आत्मतत्वाला जो आत्मत्वाने जाणतो असा पुरुष कसा बरं कोणाचा घात करील किंवा त्याचा कोणाकडून घात होईल? तो घातही कोणाचा करणार नाही किंवा त्याचाही घात कोणी करू शकणार नाही. म्हणून अर्जुना, मी तुला युद्धाकरता प्रवृत्त करत असताना या पापाला तू प्राप्त होशील किंवा पापाला प्रेरणा करत असल्यामुळे मी प्राप्त होईल असा संशय घेण्याचं काही कारण नाही. आत्मा अकर्ता स्वरूपाचा आहे, अभोक्ता स्वरूपाचा आहे. असंग असल्यामुळे कोणत्याही कर्मापासून तो लिप्त होत नाही. जसं सरोवरामध्ये असणारं कमलाचं पुष्प अलिप्त स्वरूपाचं असतं, तसं आत्मा देखील असंग स्वरूपाचा, विशुद्ध आहे, अनादी आहे, नित्यशुद्ध आहे. निरुपाधिक असल्यामुळे त्याचा कोणीही घात करू शकत नाही. हा विचार सांगितल्यानंतर कदाचित भक्तराज अर्जुन म्हणते देवाला, भीष्मादिकांना प्राप्त झालेला जो देह आहे हा पूर्वजन्मातल्या अनेक सुकृतापासून प्राप्त झाला. मग अनेक पुण्याचं फल असणारा जो भीष्मादिकांचा देह, त्या देहाचा वियोग करण्याच्या बाबतीमध्ये विच्छेद करण्याला का होईना मी निमित्त होईल ना, ते निमित्त माझ्याकडे येऊ नये. भगवंत म्हणतात अशी शंका घेण्याचं कारण नाही. कारण ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले वस्त्र टाकून देतो, नवीन असणारी दुसरी वस्त्र परिधान करतो, तसा जीवात्मा देखील जीर्ण झालेली, ज्या ज्या शरीराचं कर्म संपुष्टात आलेलं आहे अशी जीर्ण झालेली शरीर यांचा परित्याग करून अन्यानी नवानी संयाती दुसऱ्या प्रकारचे शरीर धारण करतो. म्हणूनही शोक करण्याचं कारण नाही. आणि आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर जगतामध्ये पंचमहाभूतापैकी 4 महाभूतांच्या ठिकाणी नाशक शक्ती आहे. हे 4 महाभूत कोणाचाही नाश करू शकतात आकाशाला सोडून, पण त्या 4 महाभूतांच्या ठिकाणी देखील आत्मस्वरूपाचा नाश करण्याचं सामर्थ्य नाही. याचा विचार भगवंताने नैनम छिंदन्ते शास्त्राने या श्लोकामध्ये सांगितला. का बरं ही 4 महाभूतं आत्मस्वरूपाचा नाश करू शकत नाही? त्याचा हेतू सांगत असताना 24व्या श्लोकामध्ये सांगितला, शस्त्र का छेदन करू शकत नाही? आत्मस्वरूपाला अवयव नाही. सावयव पदार्थाचा छेद होऊ शकतो. आत्मा निरवयव असल्यामुळे अच्छेद्य स्वरूपाचा आहे, शस्त्रघात करू शकत नाही. अग्नी का जाळू शकत नाही? जाळण्याकरता कमीत कमी लाकडं तरी असावे लागतात ना. आत्मा मात्र तशाही स्वरूपाचा नाही, साकार नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही, वारा कोरडा करू शकत नाही. नित्य आहे, सर्वगत, एकरूपाने राहणारा सनातन स्वरूपाचा आत्मा असल्यामुळे सगळ्या हेतूंचा विचार करून कोणीही आत्मस्वरूपाचा घात करण्याकरता समर्थ नाही. हा विचार सांगितला. मग आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता कोणी प्रमाण आहे का? तसाही विचार नाही. आत्म्याचं इंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष होत नाही. एखाद्या विषयाचं प्रत्यक्ष होण्याकरता इंद्रिय अगोचर असणारा पदार्थ कधी गोचर होऊ शकत नाही. इंद्रियाचा विषय होण्याकरता तो पदार्थ दृश्य असावा लागतो. जो पदार्थ दृश्य असतो तो इंद्रियाच्या ज्ञानाचा विषय होतो. पण आत्मा मात्र अव्यक्त स्वरूपाचा असल्यामुळे इंद्रियाच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. मग मनाने चिंतन करा. ज्या पदार्थाचं मनाने चिंतन करायचं त्या पदार्थाची कल्पना करावी लागते. तो एकदेशी आहे असं मनाने चिंतन करावं लागतं. मनाची धाव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मनाची नखी न लगे अचिंत्य स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारचा विकार उपाधी संबंधाने प्राप्त होत नाही असा शास्त्राने विचार सांगितला. आणि म्हणून अर्जुना, एवं विदित्वा एनम त्वम अनुशोचितुम न अर्हसी. भगवंत सांगतात असं असल्यामुळे अर्जुना, या आत्म्याला अशा प्रकारे जाणलं तर शोक करण्याकरता तुला कोणत्याही प्रकारचं कारण नाही. तू शोक करू नको. ज्ञानोबा त्यावर स्पष्टीकरण करतात, हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा आहे. तर्कशास्त्र अर्थात न्यायशास्त्र. न्यायशास्त्रामध्ये प्रत्यक्ष अगोदर ज्ञान असावं लागतं आणि प्रत्यक्षावलंबी प्रमाणावरून मग अनुमानाचं काहीतरी स्वरूप आपल्याला सांगता येतं. पण तो जो तर्क असतो त्या तर्काची प्रतिष्ठा स्थिर स्वरूपाची नसते. तर्को अप्रतिष्ठा. शास्त्रकारांनी गोड चिंतन केलं. आज तुम्ही एखादा तर्क मांडला तर उद्या त्यापेक्षा प्रबल असणारा जर तर्क आला तर पहिला तर्क खंडित होतो, बाधित होऊन जातो. त्या तर्काने मांडलेलं ज्ञान देखील खंडित होऊन जातं. म्हणून तर्काच्या दृष्टिकोनातून आत्मा कधीही जाणल्या जाऊ शकत नाही. तर्कच करायचा असेल तर श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम.
तर्क करायचा, श्रुतीला अनुसरून तर्क करावा, कुतर्क कधीच करू नये. तर्क श्रुतीच्या मताने अनुसरून असणारा असावा, तरच तो आपल्याला प्राप्त होतो. तर्काचा हा परमात्मा कधी विषय होऊ शकत नाही, हा विचार सांगितला. आणि शोक हरण करण्याचं सर्वात महत्त्वाचं भगवंतांनी कारण सांगितलं. ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात, अर्जुनाईसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. ते भगवंताच्या वाक्यासंबंधाने भक्तराज अर्जुनाने सांगितलं, हे सकळ कुळ देखोणी, जो शोक ओपनाला असे म्हणे, तो तुझ्या वाक्या वाचून न जाई आणिके. या ओवीचं उत्तर इथं आलेलं आहे 51व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये. भगवंताने काय सांगितलं, तुमच्या मुखातून येणारं वाक्य, उपदेशाचं वाक्य, ते आल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये स्वकीयाच्या संबंधाने प्राप्त झालेला श्लोक कधीही निवृत्त होऊ शकत नाही. भगवंत म्हणतात, असं जर ज्ञान तुला प्राप्त झालं तर मग शोक निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. ऐसा हा जाणावा, तुझा असणार आत्मा अशा प्रकारे जाणावा, नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू एक स्वरूपाचा आहे, पुन्हा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकार्य आहे असा जाणावा. आणि तेवढाच फक्त मर्यादित जाणू नये, हा आत्मा जाणल्यानंतर आत्म्याचंच पुन्हा ब्रह्मरूपाने ज्ञान व्हावं, सकळात्मक देखावा. सगळ्यांच्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा तो मीच आहे, म्हणजे असं आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं तर आत्म्याच्या ठिकाणी असणारी परिच्छिन्नतेची भावना निघून जाते. आणि ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर ब्रह्माच्या ठिकाणी असणारी परोक्षतेची भ्रांती निघून जाते. ओतप्रोत चिंतन घडावं लागतं. माझा असणारा आत्मा सगळात्मक पाहिला तर मग शोकम तर तिच्या आत्मविद, जो आत्मवेत्ता पुरुष असतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. पहिला भाव असा आहे, सकारात्मक पाहिल्यानंतर दुःखाचाही आत्मा याचाच आहे, दुःखामध्ये असणारा अधिष्ठान रूपाने देखील माझाच आत्मा आहे, किंवा दुःखही माझ्यापेक्षा वेगळं नाही म्हणून मला शोक करण्याचं कारण नाही. किंवा आत्मतत्व पुरुषाचा जर विचार केला तर मी मागील जीवनामध्ये पुण्य का केलं नाही आणि माझ्याकडून पापाचे रंग का घडलं असाही तो शोक करू शकत नाही, कारण पुण्य आणि पाप हे सगळं तो आपलं स्वरूप पाहतो. 6व्यामध्ये याचा विचार येणार आहे, सुख दुःखादी वर्मे हे माझ्यापेक्षा भिन्न आहे असं तो जाणतच नाही, सगळं माझं स्वरूप आहे असं पाहिल्यानंतर मग यानंतर सहजे आघवा शोक तुझा हरेल अर्जुना, सगळा शोक तुझा हरण होईल, शोकाची अत्यंतिक निवृत्ती होईल. अर्थात शोक नष्ट करण्याकरता नान्यः पंथा विद्यते अयनाय, श्रुतीचं वचन घ्या किंवा ज्ञानोबरांची ओवी घ्या. शोक निवृत्त होण्याकरता आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल, दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा उपाय नाही. भगवंताने एका प्रकाराने शोक निवृत्ती करण्याचा प्रयत्न केला, पण हे आत्मतत्व एकदा श्रवण जरी केलं तरी पण ते वारंवार तो सिद्धांत मनामध्ये फलीभूत होतो असं मात्र सांगता येत नाही. भगवंताची करुणा आहे की काही का होईना अर्जुनाचा शोक निवृत्त झाला पाहिजे, म्हणून भगवान परमात्मा दुसऱ्या एका पद्धतीनं विचार आता या 3 श्लोकामध्ये सांगतात. कदाचित भक्तराज अर्जुन असं म्हणतील, काही इतर दर्शनशास्त्रकारांचा विचार केला, क्षणिक विज्ञानवादी जे बौद्ध आहेत ते क्षणिक असणारी बुद्धी तिलाच आत्मा मानतात, म्हणजेच ती पहिल्या क्षणामध्ये उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणाला राहते, तिसऱ्या क्षणाला नष्ट होते, असं त्यांचं आत्मस्वरूप संबंधाने मत आहे. चार्वाकाच्या मताचा विचार केला तर ते देहालाच आत्मा मानतात, म्हणजे देहखंडानाम आत्मा असं म्हणतात, देह हाच आत्मा आहे. दुसरे अन्य काही चार्वाक आहे ते देहाला आत्मा मानत नाही, देहाहून आत्मा थोडासा वेगळा मानतात, पण देहाच्या उत्पत्तीबरोबर आत्म्याची उत्पत्ती होते आणि देहाच्या नाशाबरोबरच आत्म्याची उत्पत्ती होते. हा पक्ष मला वाटतो आहे. भगवंत तुम्हाला काय म्हणायचं? भगवंत म्हणतात असं जरी तो मानत असेल तरी पण शोक करण्याचं काही कारण नाही, शोक करू नका. पुढे बघा, अथचैनम नित्यजातम नित्यं वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथचैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथचैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथच एनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथा अपि त्वं महाबाहो न एवं शोचितुम अर्हसि. हे अर्जुना, महाबाहो, अर्जुनाचं सामर्थ्य सांगितलं. बाकीचे असणारे इतर दर्शनकारांचे तर्क किंवा त्यांचे असणारे सिद्धांत तो आपल्या बुद्धीवर आरूढ करून घेऊ नको हे सांगण्याकरता महाबाहो शब्दाचं विशेषण वापरलं, कारण तो फार मोठा आहे आणि मोठ्या पुरुषाने कुमताचा आश्रय कधीच करू नये. अथ यानंतर जर म्हणजे स्वीकारला आहे दुसरा पक्ष, भगवंताची स्वीकृती नाही. खरा तर आत्मा अविनाशी स्वरूपाचाच आहे, पण जर यदा कदाचित तो अनित्य मानत असेल
आणि अनित्य जो पदार्थ असतो तो प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतो किंवा प्रत्येक क्षणाला नष्ट होत असतो, असं जरी तो मानत असेल तरी पण शोक करण्याचं काहीच कारण नाही. स्पष्टीकरण पुढे येणार आहे. अथ च एनम आत्मानम नित्यजातम मन्यसे. वा, इथं वा शब्द जो आहे तो च या अर्थाने म्हणजे आणि या अर्थाने आलेला आहे. असं असल्यानंतर देखील अर्जुना, एनम आत्मानम या आत्म्याला नित्यजातम वारंवार हा आत्मा निर्माण होतो आहे म्हणजे उत्पन्न होतो आहे, याचे दोन अर्थ करता येतील. नित्यजातम म्हणजे सुगत बौद्धांच्या मतानुसार विचार जर केला तर नित्यजातम एका क्षणाला उत्पन्न झाला, दुसऱ्या क्षणाला राहिला, तिसऱ्या क्षणाला नष्ट झाला, पुन्हा तो निर्माण झाला, राहिला, नष्ट झाला, हे परंपरा कायमच चालू आहे. असा जर नित्य जन्माला मानला तरी पण शोक करण्याचं कारण नाही. किंवा नित्यजातम याचा दुसरा जर अर्थ घेतला चार्वाकाच्या मतानुसार, नित्यजातम म्हणजे हा देह निर्माण झाल्याबरोबर आत्मा निर्माण झाला आणि हा देह नष्ट झाल्यावर पुन्हा आत्मा नष्ट झाला, पुढचा देह उत्पन्न होईल तेव्हा पुन्हा आत्मा निर्माण होईल, नंतर तो देह नष्ट झाला की आत्मा नष्ट होईल. असं जरी एका देहाच्या संबंधाने नित्यजातम वा नित्यमृतम मन्यसे किंवा नित्य मरणारा जरी तो मानला तरी देखील अर्जुना, हे महाबाहो, एवं शोचितुम त्वम न अर्हसि. तरी देखील मात्र अशा प्रकारचा शोक करण्याकरता तो योग्य नाही. का बरं योग्य नाही? त्याचं कारण आहे. त्या क्षणिक विज्ञानवादाच्या मताचा थोडासा अंगीकार केला. म्हणणं काय आहे अर्जुनाचं, या सर्वांचा वियोग होईल, बरोबर आहे ना. आणि आत्मा तो कसा मानतो आहे, नित्यजातम नित्यमृतम, प्रत्येक क्षणाला निर्माण होणारा, एक दुसऱ्या क्षणाला राहणारा, तिसऱ्या क्षणाला नष्ट होणारा, तरी पण शोक करण्याचं कारण नाही. का बरं? जो आत्मा पहिल्या क्षणामध्ये निर्माण झाला, दुसऱ्या क्षणामध्ये राहिला, त्याच आत्म्याचा भीष्मादिकांशी संबंध झाला. ज्या आत्म्याचा भीष्मादिकांशी संबंध झाला स्वकीय म्हणून, तो आत्मा तिसऱ्या क्षणाला नष्ट पावला ना. मग भीष्मादिकांचा संबंध जर तिसऱ्या क्षणाला नष्ट पावला असेल आणि चौथ्या क्षणाला पुन्हा नवीनच आत्मा निर्माण झाला असेल तर त्या आत्म्याचा यांच्याशी काही संबंध नाही, म्हणून शोक करण्याचं काही कारण नाही, असा एक विचार सांगितला. किंवा प्रत्येक देहाच्या बरोबर जरी तो आत्मा निर्माण होणारा मानला तरी देखील शोक करण्याचं काहीच कारण नाही. का कारण नाही बरं? कारण या देहामध्ये असणारा जीवात्मा जर याच शरीरामध्ये नष्ट झाला तर या शरीरातलं पाप पुण्य पुढच्या शरीरामध्ये अनुभवाला येणारच नाही, म्हणूनही शोक करण्याचं कारण नाही, असाही एक विचार सांगितला. किंवा जर कदाचित तो आत्मा पुढच्या देहामध्ये येणार आहे असं मानत असेल तरी पण शोक करण्याचं काहीच कारण नाही. कारण का? अदृष्ट असणारं दुःख जनित असणारं शोक करण्याचं कारण नाही, कारण इथला आत्मा तो मानलेलाच नाही. म्हणजे कोणत्याही मताना होईना, देहात्मवाद घ्या किंवा क्षणिक विज्ञानवाद घ्या किंवा देहाच्या वेगळा असणारा आत्मा घेतला तरी पण शोक करण्याचं कारण नाही, दृष्ट शोकही घेण्याचं कारण नाही. अदृष्ट असणारं दुःख घ्या, त्याच्याही संबंधाने शोक करण्याचं कारण नाही. कसंही असो, अर्जुना तुला शोक करताच येणार नाही. हे भगवंताची दया आहे. बाबा काय सांगायचं? ज्ञानोबा आता यावर स्पष्टीकरण करतात. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानसी तरी शोचून पवसी पंडुकुमारा. जे आदी स्थिती अंत हा निरंतर असे नित्य, या अर्ध्या ओवीचा संबंध आहे पहिल्या ओवीशी. आणि पुढे अर्ध्या ओवीचा जी नाही ना, सिद्धच होत नाही. नाही नाही, हो, तोही नाही. हो हो, आस्तिक म्हणावा त्याला, तर आस्तिक वेदांताचं आत्तापर्यंत त्याला तत्वज्ञान सांगितलं. जी जी, ते वेदांताचं तत्वज्ञान जसं पाहिजे तसं त्यांनी मानलं नाही. नाही. आत्तापर्यंत 16 श्लोक त्याला, 15 श्लोक त्याला सांगितले, 11व्यापासून हो. 25 पर्यंत सगळ्या श्लोकात शुद्ध वेदांत त्याला सांगितलं. तर अर्जुनाचा शोक नाहीच व्हायला पाहिजे होता, पण अर्जुनाने हे तत्व मानलं नाही. बरं, जर तो ह्याच्यासारखा आता पूर्ण नास्तिक म्हणावा अर्जुन, कोणतं बौद्ध दर्शन नास्तिक आहे. जर तुम्हाला क्षणिक विज्ञानवाद म्हणायचा असला तर आत्मा हा क्षणाला उत्पन्न होतो, नाश पावतो, असं जर म्हणायचं असेल तर मग तो नास्तिकवाद आहे. अर्जुन तर म्हणतो संकरो नरकाय कुलज्ञाना, म्हणजे देह पडल्याबरोबर आत्मा नाश पावतो हे अर्जुनाचं मत नाही. नरके नियतम असो भवती त्यानुश्रम हा त्याचा नाही. वेदांतही नाही, आस्तिकही म्हणता येत नाही, वेदांताचं पूर्ण मानत नाही म्हणून. नास्तिक म्हणावं तर नास्तिकाचंही मत नाही.
आहे की नाही? कारण तो नास्तिकमत हे वेदाला मानत नाही, बौद्ध आणि जैन आणि चारवाक आणि हा तर वेदाला मानणार आहे, कारण वेदातला कर्मविपाकाचा सिद्धांत तो सांगतो. जर असं केलं तर हे सगळे नरकाला जातील. याचा अर्थ मरणानंतर एक जीवन आहे हे तो मानणार आहे. त्यामुळे त्याला नास्तिक पण म्हणता येत नाही. मग असं हा श्लोक नेमका आला कोणासाठी? क्षणिक विज्ञान आणि बौद्धासाठी नाही आला. म्हणजे अर्जुनाला आणि शिवाय भगवान त्याला जुजोरा देतात की अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम. तू जर मानत असेल का हा आत्मा नित्य उत्पन्न होतो आणि नित्य मरण पावतो, असंही नाही. म्हणजे आत्मा हा क्षणाला उत्पन्न होतो आणि क्षणाला एक क्षण उत्पत्ती, दुसरा क्षण स्थिती, तिसऱ्या क्षणाला नाश, हा जो सिद्धांत आहे हाही मानत नाही. मग तू काही नित्य मरणारा आहे आणि नित्य तो जन्मणारा आहे असं जर तू मानत असशील तर म्हणजे याचा अर्थ भगवान जे अर्जुनाला म्हणतात, भगवान पण अर्जुनाला असं केवळ आस्तिक मताचा किंवा नास्तिक मताचा दोन्ही मानत नाही. त्यांनी सांगितलं की माणसं हे जरी असलं तरी बहुतेक माणसं जर पाहिली तर ती माणसं म्हणजे जे मोठे वेदांत करतात ते सुद्धा चारवाक मताचे असल्यासारखे दिसतात कधी कधी. आणि ते इतके असतात की काही लोक केवळ नास्तिकच असतात, काही लोक नास्तिक आस्तिक असतात, काही लोक आस्तिक नास्तिक असतात आणि काही लोक केवळ आस्तिक असतात. तर हा जो पक्ष आहे एक पक्ष नास्तिकाचा नाही आणि आस्तिकाचा नाही. याचा अर्थ अर्जुन कोणत्या मताचा आहे? तर याच्यामध्ये वेदाला मानणार आहे, प्रामाण्य मानणार आहे, परंतु कसं आहे प्रामाण्य जरी वरवर मानत असला पण अंतरंगातून तसा नाही. त्याचं तत्त्वज्ञान आहे वेदांताचं किंवा वेदाचं, म्हणजे तो मानतो कर्मविपाकाचा सिद्धांत, हे सगळं मानतो, पण प्रत्यक्ष जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्याच्यात मात्र काही नास्तिक आहे. म्हणजे आस्तिक नास्तिक आणि नास्तिक आस्तिक. नास्तिक काय म्हणतो, जर प्रसंग पडला, नास्तिक आस्तिक जो आहे प्रसंग पडला आणि जर आपल्याला अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ आहेत, ते अर्थ आणि काम साध्य होत नसले तर तुमची आस्तिकता जाऊ द्या तिकडं. आणि जर त्याला अनुकूल असतील, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, तर तो आस्तिक पण आहे आणि नास्तिक पण आहे. म्हणजे आपल्या जे काही आपल्याला शरीराचं जे काही विषय भोग आहेत, आपल्या इच्छा पूर्त होणं आणि म्हणजे कामाची पूर्ती होणं आणि अर्थार्जन करणं, पुरुषार्थ 4 आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण हा नास्तिक आस्तिक जो म्हणतो ना, अर्थ काम पहिलं पाहिजे आणि मग नंतर धर्माला आणि मोक्षाला प्राधान्य, हा कोणता आहे? नास्तिक आस्तिक आहे. याच्यामध्ये समजा आता ज्ञानेश्वरीचा पाठ आहे, एखाद्याला तो दररोज पाठाला येतो आणि जर समजा त्याला एखाद दिवशी काही व्यापार करायची वेळ आली तर तो म्हणतो मला तर ऐकण्याची खूप इच्छा आहे पण मला आता व्यापारासाठी जावं. तुम्ही असं करा ना, तुम्ही टाईम बदलून ठेवा. म्हणजे त्याला त्याच्यापेक्षा म्हणजे मोक्षापेक्षा श्रवणापेक्षा काय महत्त्वाचं वाटतं? अर्थ आणि काम. मग हा कोणता आहे? नास्तिक आस्तिक आहे. आणि एक आस्तिक नास्तिक आहे, म्हणजे जरी प्रसंग पडला तर आपल्याला अर्थ काम बाजूला झाला तरी चालेल, पण धर्माचं आणि मोक्षाचं प्राथम्य दिले जातं त्याला. तर तो कोणता आहे? आस्तिक नास्तिक. मग तो प्रसंग एखादा आपलं काम पण टाळील पण श्रवण चुकवणार नाही, तो कोणता आहे? आस्तिक नास्तिक. त्यापैकी हा अर्जुनाचा हा जो पक्ष आहे इथं, हा पक्ष तर काही कोणत्या अमक्या दर्शनाचा आहे असं म्हणता येत नाही. पण दर्शन म्हणजे कोणतं? जी माणसं धार्मिक असतात पण आतून बाहेरून आस्तिक असतात, म्हणजे धार्मिक असतात पण आतून मात्र नास्तिकच असतात. त्याचं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये जी काही विषय भोगाची इच्छा आहे किंवा अर्थार्जनाची इच्छा आहे ती मावळलेली नसते. आणि असे जे लोक आहे, पण असं जरी मानत असले तुम्ही आत्मा नित्य उत्पन्न होतो नित्य मरतो, याचा अर्थ काय आहे? त्या अर्जुनाचा असा एक भाग आहे की त्यांनी सांगितलं की दिवा आहे आणि दिव्यामध्ये आपण तेल घालतो, एक दिवा आहे त्याच्यामध्ये तेल घालतो आणि नंतर त्याला प्रज्वलित करतो आपण, म्हणजे ती ज्योत निर्माण होते. ती ज्योत काही काळ जळते आणि नंतर ती विझली का आपण पुन्हा तेल घालतो, त्याचं तेल घालतो आणि पुन्हा पेटवतो, त्या दिवा चाललेला असतो. आता वास्तविक हा दिवा जो आहे तर त्या दिव्याचं स्वरूप कसं आहे की त्याच्यामध्ये ती वात जी आहे ती तेल एक एक बुंद शोषण करते आणि लगेच जळून जाते, दुसऱ्या वेळेला दुसरं येतं पुन्हा जळून जाते असं आहे. पण आपल्याला काय वाटतं तोच दिवा आहे जळतो, तोच दिवा जळतो का प्रत्येक क्षणाला वेगळा दिवा जळतो, वेगवेगळा दिवा जळतो, पण आपल्याला वाटतं की नाही तसाच आहे. इतकंच नाही, जर त्या पंथीमधलं तेल संपलं, दिवा विझला आणि आपण पुन्हा पेटवला तेल घालून, तर आपण काय म्हणतो? दिवा कोणता आहे? तोच दिवा आहे.
तसं नित्य आत्मा उत्पन्न होतो, नाश पावतो. असं जरी असलं तरी तो आत्मा कसा आहे, नित्यच आहे. अशी समाजामध्ये पद्धत आहे. याला म्हणतात की अभ्युपगम सिद्धांत किंवा तुष्यंतुधुर्जन्य आहे किंवा अभ्युपेत्य परिहार. असं जरी तू अर्जुन म्हणत असला तरी तुला शोक करण्याचं कारण नाही. दिवा काय कोणी म्हणतं का दिवाचा कालचा नाश झाला, आज नवीन उत्पन्न झाला, कालचाच दिवा आहे म्हणतात. अखंड दिवा तेवत असतो. त्याला वाटतं वास्तविक जेवढा तेलाचा कण शोषण करून घेते वात आणि त्याच वेळेला तेवढे ते जळतं, लगेच ती ज्योत नाहीशी होते, पुन्हा दुसरी ज्योत. पण हेच प्रवाह रूपाने नित्य असल्यामुळं आपल्या लक्षात येत नाही. अर्जुना तू तसा जरी मानत असला तरी पण न त्वम शोचितो महाराज. भगवंताला काय म्हणजे कोणत्याही प्रकाराने त्याचा शोक परिहार व्हावा म्हणून. याचा अर्थ काय, याला तत्त्वज्ञान सांगून नसेल ना तरी पण याला दुसरे काय उपाय आहेत का, तर लोकसमजुतीत जे उपाय आहेत ते लौकिक व्यवहारातले सांगतात. त्याचं कारण काय, याला जर ते झेपतच नाही तत्त्वज्ञान तर कोणत्याही रीतीने याचा शोक होण्यासाठी लोकांचा जो प्रघात आहे सध्या परिस्थितीमध्ये त्याप्रमाणे. नाहीतर हे मत जे हे अमक्या दर्शनाचं असं सांगताच येत नाही. हे नास्तिक दर्शनाचं सांगता येत नाही. आणि आस्तिकमध्ये वैशेषिकसुद्धा आत्मा नित्यच मानतात. तर आत्मा क्षणाला उत्पन्न होतं असं मानत नाही. नैयायिक मानत नाही, सांख्य मानत नाही, पूर्वमीमांसक मानत नाही. आत्मा हा कर्ता भोक्ता मानतील, कोणी आत्मा देह परिमाणाचा मानतील, कोणी मध्यम परिमाणाचा मानतील, कोणी शून्य रूप मानतील. पण अशा प्रकारचा आत्मा मानणारं कोण आहे, एकही दर्शन नाही. पण हे लौकिकातला प्रघात आहे. जर पण नाही त्याला झेपत तर लौकिकामध्ये जे मानतात लोक आत्मा नित्य उत्पन्न होतो, नित्य मरतो. कारण ह्याच्यामध्ये असं नाही की आत्मा एकदा उत्पन्न होतो, काही काळ राहतो जातो. नित्यच उत्पन्न, नित्यच नाश आहे असं सांगितलं. असं तर काही कोणतं दर्शन सांगत नाही. याचा अर्थ हे लोकांच्या मध्ये हे प्रघात पडलेलं आहे. मनुष्य दररोज मरतो, दररोज जन्मतो, म्हणजे असं हे मृत्यू नित्य आहे. आणि किती लोक नाही म्हणतात का मृत्यूसारखा घडी घडी काळं वाटे या चिपाई, म्हणजे मृत्यू सारखा जवळच येतोय असं आहे. लोक जे मानतात त्या लौकिक प्रघाताला धरून हा फक्त सांगितला. म्हणून याच्या ठिकाणी हे प्रकार पाडलेले चांगले की हा नास्तिकही नाही ना आस्तिकही नाही. लोकांचे प्रकार आहे, काही पूर्ण नास्तिक आहे तो हा नाही, पूर्ण आस्तिक आहे तोही हा नाही, नास्तिक आस्तिक आहे असं पण नाही. म्हणून हा कोणता आहे, आस्तिक नास्तिक आहे. तो म्हणतो ना पुढच्या लोकांना नरक वगैरे प्राप्त होईल, मला शोक झालेला आहे, मी तुला शरणागत झालेला आहे, हे आस्तिकाशिवाय होऊ शकत नाही. आणि आस्तिकतेला प्राधान्य दिल्याशिवाय होत नाही, आहे की नाही. पण ही आस्तिकता परिपूर्ण नाही म्हणून तो आस्तिक नास्तिक आहे. म्हणजे असं चिंतन करतो. म्हणजे आत्म्याची अविनाशपणा स्वीकार नाही, जरी विनाशीपणा आणि स्वीकार. देहाच्या नाशाबरोबर आत्मनाश होतो असंही मानित नाही. असंही मानित नाही. आणि आत्मा उत्पन्न नाश होतच नाही असंही मानत नाही. भ्रांती ते पाहिजे असारता, सारते तत्वता काय नित्य जाणे हे पण मानत. आणि असा जरी असेल तरी सुद्धा त्याला मात्र काहीतरी उपदेश केला पाहिजे. म्हणून भगवान या ठिकाणी त्याला सांगतात थोडक्यात काय, कोणत्या कारणाने शोक करू नको. आता त्याला हे जे सांगितलं अगोदर वास्तविक सत्य सांगितलं, ज्याला आपण म्हणतो नग्न सत्य, त्याला सांगितलं अनावृत्त असणारं तुझं स्वरूप आहे एवढं सांगितलं. पण अर्जुनावर काहीच परिणाम झाला नाही. मग जर आता याच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि याची जी समजूत असेल त्या समजुतीच्या प्रमाणे खाली येऊन त्याला सांगतात किंवा असं जरी असेल तरी शोक करायचं कारण नाही. महापुरुषांच्या अंतकणातली असणारी दयाळू वृत्ती जी असते, समोरच्या व्यक्तीच्या अंतकणात कशाही का पद्धतीनं व्हायना बोध प्राप्त व्हावा. आणि त्याकरता आपल्याला कितीही कनिष्ठ भूमिका स्वीकारावी लागली तरी प्रसंगी ती भूमिका स्वीकारायची, पार पाडायची, पण शोक निवृत्त करायचा हा दयाळूपणाचा भाव. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमारा. अथवा किंवा दुसऱ्या पक्षांतराचा स्वीकार करून ऐसा कैसा ते वरच्या ओळीत आलं बघा, अर्जुना ऐसा हा जाणावा. म्हणजे अगोदर सांगितलं तर्काची दिठी गोचरणो हे किरटे, ध्यान याची भेटी उत्कंठावा आहे, हा सदा दुर्लभ म्हणा आपुनो हे साधना, गुणत्रयारहित अनादि अविकृत सर्वरूप ऐसा जाणावा. पण ने नसी जर तो जाणत नसतील आणि मग काय मानतो आहे, अंतवंतची मानिसी, या आत्म्याचा नाशवंत हा स्वभावच आहे. खरं तर अंतवंत हा स्वभाव आत्म्याचा नाही, शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभाव आहे, तो शरीराचा स्वभाव आहे.
पण त्याचा आरोप जर तो आत्मस्वरूपावर करत असेल, हां असं त्या शरीराचा असणारा भाव आत्मस्वरूपावर आरोपित करत असेल, तरी सुद्धा शोक करायचं कारण तरी पण शोक करण्याचं मात्र कारण नाही. तरी शोचून पवसी पण नको मरा. खरं तर आम्ही पाठीमागं सांगितलं की ही भ्रांती आरोपित करू नको. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. आम्ही सांगितलं बापा ही भ्रांती आत्मस्वरूपावर आरोपित करू नको, पण जर करत असेल तरी पण शोक करण्याचं कारण नाही. का कारण नाही? कारण पुढे जे शब्दाने सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी जे शब्द जो आहे तो कारणवाचक आलेला आहे. जे आदी स्थिती अंत हा निरंतर असे नित्य, जैसा प्रवाह अनुस्यूत गंगा जळाचा, ते आदी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जाताचे मध्य उरले दिसे जैसे. 52 ओवी आणि त्यात ती अर्धी ओवी यांचा संबंध आहे. पुढे जैसा प्रवाह अनुस्यूताचा ही अर्धी ओवी आणि पुढची एक ओवी यांचा संबंध आहे. या 3 ओव्यामध्ये एवढा फरक आहे. कारण आदी, स्थिती आणि अंत. आदी म्हणजे उत्पत्ती, स्थिती काही कालामध्ये विद्यमानता राहणं, आणि सरते शेवटी अंत म्हणजे नाश होणं. हा जो प्रकार आहे याच्या यावत पदार्थांच्या ठिकाणी हा निरंतर असे नित्य. नित्य म्हणजे कायम चालणारा, निरंतर म्हणजे नेहमी असणारा, अखंड रूपाने. असं एक चिंतन दिलं की एखादा मनुष्य आहे, आता अर्जुनाला एवढं तत्त्वज्ञान सांगितलं तरी का त्याला त्याच्या अंतःकरणावर ते का बिंबलं नाही, याचं कारण असं सांगितलं की एखादा मनुष्य क्रोधाय होणार असेल आणि जर तो एखाद्यावर रागावला, मारायला धावला आणि आपण मध्ये गेलो, तो काय म्हणतो बाजूला हो, मला नको शिकू म्हणतो. आणि त्याला तुम्ही काय सांगितलं, क्रोध करणं हे चांगलं नसतं, अंतःकरणाला क्षुब्ध करतं. तो ऐकतो का आपलं? नाही, ऐकत नाही. चांगल्या व्यक्तीचं पण ऐकत नाही. किंवा एखादा कामी पुरुष आहे आणि त्याला सांगितलं की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, तो म्हणतो मला शिकू नको. आहे की नाही? याच्यामध्ये का परिणाम होत नाही? कारण त्याच्या ठिकाणी मोहाने तो ग्रस्त आहे. तसा अर्जुन हा एवढं तत्त्वज्ञान सांगून का म्हणून ऐकत नाही, तर त्यांनी शोकाने ग्रस्त अंतःकरण. मग याचा अर्थ ज्याचं अंतःकरण शोकग्रस्त किंवा मोहग्रस्त आहे किंवा कामक्रोधाने ग्रस्त आहे, तर त्या पुरुषाला जरी किती उपदेश केला तरी तो उपदेश तो अंगीकार करीत नाही, अशी स्थिती. मग याचा अर्थ मग हे ज्ञान फलीभूत कधी होईल किंवा हे ज्ञान होईल कधी? शोकमोहग्रस्त नसेल त्यालाच हे ज्ञान होईल. आणि मोहग्रस्त कधी, शोकमोहग्रस्त पुरुष जो आहे तो कधी नष्ट होईल? जर ज्ञान झालं तर. म्हणजे अन्योन्याश्रय दोष आला ना त्याला, अन्योन्याश्रय दोष आला. पण अन्योन्याश्रय दोष येतो की नाही याच्यावर? अशी स्थिती जरी झाली तरीसुद्धा त्याला सांगतात की आता याची गाडी तरी कशी तरी सुरू केली पाहिजे, आहे की नाही? मग गाडी सुरू करताना त्याला काय करावं लागेल याच्यासाठी? तर त्यांनी सांगितलं एखाद्या गाडीचं, आपण एखाद्याची मोटरसायकल बंद पडते आणि ते इंजिन जे आहे ते काय सुरूच होत नाही, काही केलं. बरं, इंजिन सुरू झाल्याशिवाय गरम होत नाही, ऐक नाही, आणि गरम झाल्याशिवाय ती गाडी सुरू होत नाही. मग आता त्याला काय करायचं? ते म्हणून त्याला एक उपाय काढला, कशी काय ना दोघा जणांनी गाडी मागून ढकलायची. ढकलल्यावर इंजिनही गरम होतं ते चाकं पेरल्यामुळं आणि गाडी सुरू होती. तसं अर्जुनाचं सगळं करून पाहिलं, पण आता तो म्हणतोय ना आत्मा हा नित्य जन्मणारा आणि मरणार आहे. अथ चैनम नित्य जासम नित्य म्हणणेशे मृतम. तथा असं जरी असलं ना तरी तो काय त्याचा म्हणण्याचा क्षणभर स्वीकार केला तरी सुद्धा शोक करण्याचं कारण नाही, असं सांगितलं. त्याच्यासाठी उपाय तर काहीतरी केला पाहिजे ना. अन्योन्याश्रय दोषामध्ये कसं करणार? अगोदर शोकमोह निवृत्त करायचा का? अगोदर त्याला ज्ञान होऊन दे. ज्ञानाशिवाय शोकमोह निवृत्त होत नाही. अज्ञानाचं जर सांगितलं तरी होत नाही, त्याचं फल होत नाही. निष्प्रतिबंध आनंदानुभूती, याचा अर्थ मध्ये प्रतिबंध आहे. तो प्रतिबंध तरी कशाचा आहे? शोकमोहाचाच आहे. म्हणून अर्जुनाने काय त्याची गाडी तर सुरू करू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी आम्ही आता मानलं तर ठीक आहे, तरीसुद्धा आत्मा जर नित्य जन्मणारा आणि मरणारा असेल हे त्याचं ठरलेलीच गोष्ट आहे ना. मग जी गोष्ट स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे, तिथं माणसाने आगतिकपणे माघार घेऊन आहे त्या प्रसंग स्वीकारून घ्यावं आणि चालू द्यावं, आहे की नाही, असं सांगतं. मग अशा रीतीने अर्जुनाचा शोकमोह कमी होईल का नाही? आणि शोकमोह कमी झाला की पुन्हा त्याला हे तत्त्वज्ञान जे आहे त्याच्या हृदयावर ठसेल, असं भगवंताचं म्हणत होतं. त्यांनी लिहिलं की त्याच्याकडं पाहिल्यावर, अर्जुनाच्या चेहऱ्याकडं पाहिल्यावर आत्तापर्यंत भगवान सारखे लगातार 15 श्लोकात भगवान तत्त्वज्ञानाचा वर्षाव करत होते. आणि तत्त्वज्ञान काय ते साधारण सांगितलं नाही. ह्या विश्वाच्या पाठीवर वेदांताचं अत्युच्च कोटीचं वस्तुनिष्ठ जे ज्ञान आहे
ते अर्जुनाला सांगितलं. खरं गीता आहे ही 15 श्लोकांमध्येच संपलेली, 11 ते 25 याच्यामध्ये गीताच संपलेली. आता कोणी जगातलं शास्त्र आलं, वेदांतशास्त्र, याच्यापुढं कोणी सांगणार नाही. परंतु अर्जुनाच्या चेहऱ्याकडं पाहिलं तेव्हा त्या अर्जुनाच्या ठिकाणी शोकमोह गेल्याचं कोणतंच नाही. जसा त्याचा पूर्वीचा चेहरा होता तसाच त्याचा चेहरा दिसला. त्याने उपकौशलाचा आणि जाबाली ऋषीचा छांदोग्यमधला दृष्टांत दिला आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये तो उपकौशलला ते म्हणतात की ब्रह्मविद एव सौम्य ते मुखम भाती, म्हणजे एखाद्या ब्रह्मवेत्याप्रमाणे तुझं मुख तेजस्वी दिसतं. आणि अर्जुनाच्या ठिकाणी तर कोणत्याच प्रकारचं एवढं तत्त्वज्ञान सांगितलं तर अर्जुनाच्या ठिकाणी मनुष्याचा असा एक आहे की त्याला वाणीच्या द्वारा आपल्या भावना व्यक्त करतात आणि चेहऱ्याच्या द्वारा त्याच्या भावना दुसऱ्याला व्यक्त होतात. आता ब्रह्मज्ञानी झाल्याला आपल्याला साधं व्यवहारातलं थोडं सुख मिळालं तरी चेहरा प्रसन्न होतो. आणि जगातल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा गाभा अर्जुनाला दिला म्हणलं, अर्जुन तर काय पाहिजे, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावर काहीच फरक दिसत नाही. म्हणून भगवान त्याला काय करतात, आता हे सगळं पाहिल्यानं आता काय केलं पाहिजे. मग कारण भगवंतांनी पहिल्याच सोडलं, कैसेनी काय हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा का पंचाक्षरी ग्राहते अनुमानिका, जैसा ग्राहते ते पंचाक्षरी अनुमानिका. जसं एखादा भूत प्रेत पेशाचे उतरवणारा तो मांत्रिक आहे, तो म्हणतो की आता याला कोणतं भूत लागलेले आहे, याच्यासाठी काय करावं, याला मोठ्या एखाद्या प्राण्याचा बली द्यावा लागेल का कोळसाना अर्धी भाकरी शिळी चालेल, आहे की नाही. जसं भूत लागलं असेल त्याप्रमाणे तसं भगवंतांनी ठरवलं होतं. तर आता हा जो मंत्र, एवढा मोठा मंत्र दिला त्याला अध्यात्माचा, तो काही सफल झाला नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर बदल नाही. म्हणून आता काय केलं पाहिजे, तर हा म्हणतो ती समजूत जरी स्वीकारली तरी त्या समजुतीतून याचा सध्या शोकमोह काय करू आपण दूर करू, असं म्हणून भगवंतांनी याला तुष्यंतु दुर्जन्य म्हणतात. थोडा वेळ मागं सरणं. दोन पैलवान ज्या वेळेला मल्लयुद्ध करतात तेव्हा एक त्याला मागं ढकलतो, हा ढकललं का हा लगेच मागं सरतो. मागं सरतो म्हणजे मागं सरण्यासाठी पराजित म्हणून नाही, तो त्याच्या अंदाजात हा किती ढकलू शकतो ह्याचा अंदाज घेतो आणि त्याच्यापेक्षा मागं सरतो. पण नंतर जेव्हा त्याला धडक देतो तेव्हा त्याला एका याच्यात डावामध्ये चितपट करतो. तसं भगवान म्हणतात की आता हा म्हणतो ना, तर ते म्हणून त्याला म्हणतात की अथ चैनम नित्य जातं. अथ च येनम, जरी तू याला आत्म्याला नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा असं समजत असेल, वास्तविक आत्मा जन्मणाराही नाही आणि मरणाराही नाही, पण जर तो नित्य जन्मतोच आणि मरतोच आहे आणि क्षणाक्षणाला त्याचे उत्पत्ती नाश आहेच आहे असं तू समजत असेल तरी तुझा शोक करण्याचं कारण नाही. कारण जी गोष्टी नाही इलाज को क्या इलाज आहे, जर जी गोष्ट चुकूच शकत नाही तुम्ही आत्म्याचा जन्म मृत्यू, तर त्याच्यासाठी तुला शोक करण्याचं काय, शोक करणं तुझं व्यर्थ नाही का होणार, काय करायचं त्याचं शोक त्या शोक करून अशा रीतीनं. म्हणजे जर अर्जुनाचं एवढ्या याने थोडा वेळ स्थिर झालं तर हळूहळू आपण त्याला पुन्हा आपलं तत्त्वचिंतनामध्ये स्थिर करू शकू असं भगवंताला वाटतं. म्हणून या ठिकाणी अथचैनम नित्यजातम नित्यमामन्यशे मृतम तथापि असं जरी असलं तरी न त्वम शोचितो महर्षी, तुला शोक करण्याला तू योग्य नाही, तू शोक करू नकोस असं. अथवा ईशानेनसी तू अंतवंतची मानिसी, तरी शोचून पवसी पंडुकुमारा, जे आदी स्थिती अंत हा निरंतर असे नित्य. कारण उत्पत्ती स्थिती आणि काही कालानंतर नाश हा जो प्रवाह आहे नित्य रूपाने अखंड अबाधित स्वरूपाने चालणार आहे. नित्य जन्मारा असेल तर कोणाच्या संबंधाने शोक करणार, नित्य स्मरणारा असेल त्याच्याही संबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही. याकरिता भगवंत उदाहरण देतात, जैसा प्रवाह अनुस्यूत गंगा जळाचा, ते आदी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जाताचे मध्य उरले दिसे जैसे. ज्याप्रमाणे गंगा जळाचा प्रवाह अनुस्यूत आहे म्हणजे अखंड स्वरूपाचा आहे. हिमालय पर्वतातून उगम पावले तिथेही गंगेचा प्रवाह आपल्याला गंगोत्रीला अनुभवायला येतो. तीच गंगा ऋषिकेश, हरिद्वार, काशी या ठिकाणी वाहत वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला गंगासागराला मिळते. आदी नाही खंडले, त्या गंगेचा उगम ज्या ठिकाणी झाला ते पाणी खंडित झालं नाही. समुद्रामध्ये बघितलं, समुद्री तरी असे मिनले, समुद्रामध्ये पण गंगेचं पाणी मिसळलेलंच आहे. आणि जाताची म्हणजे समुद्राकडे जात असताना देखील मध्ये दिसे जैसे उरले, ते गंगेच असणारं पाणी ज्याप्रमाणे उरलेलं दिसतं. एकदा पाणी उगम पावलं, प्रवाहाच्या रूपाने प्रवाहित झालं, समुद्राला मिळालं म्हणजेच परंपरा खंडित झाली असं नाही, पुन्हा ते चक्र मात्र सुरू होतं. तसा आदी स्थिती आणि अंत हा जो प्रवाह आहे हा कायम चालणार आहे, शोक करण्याचं कारण नाही.
ज्याच्या संबंधाने शोक करायचो तो आता मरून गेला, शोक करण्याचं कारण नाही. जन्माला आला तरी संबंधाने शोक करण्याचं कारण नाही. कशा का पद्धतीनं होईना शोक करण्याकरता कारण नाही, म्हणून शोक करू नको अर्जुना. ये तिन्ही तया. जन्म आणि मृत्यू नित्यच असतील तर शोक करायचं काही कारण नाही, कारण शोक करून काही उपयोगच नाही. त्यांनी व्यवहारातलं उदाहरण दिलं की त्या एका साधूचं डोकं दुखत होतं, डोकं दुखायला लागलं ते त्रस्त झाले. मग ते तिथलं भोवतालचे जे लोक होतं त्यांनी दवाखान्यात नेलं, त्यांचं व्यवस्थित केलं. 2-3 तासात ते बरे झाले. पुन्हा 15 दिवसांनी दुखायला लागलं, मग त्यांनी पुन्हा दवाखान्यात नेलं, परत ते बरे झाले. पुढं काय झालं, त्यांचं दररोज दुखायला लागलं, 1-2 तास दुखायचं. मग लोक पहिली जेवढी हालचाल करत होते तेवढी करायची बंद झाली. नंतर ते म्हणजे सारखं 24 तास डोकं दुखतंय. आता यांचं हे कायमचंच आहे रडगाणं. मग त्या लोकांनी मदत करायचं बंद केलं. पण ते पुढं म्हणतात की मला पण सवय झाली की हे डोकं दुखतच राहते. तसं जर जन्म आणि मृत्यू हे जर अपरिहार्य कायमच जर असतील तर त्याच्याबद्दल दुःख करण्याचं काही कारणच नाही. त्याच्यामध्ये ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भोतांसी कवनी अवसरी ठाकितीना म्हणून हे आगवे येत तुझ न लगे शोचावे जे स्थितीची ही स्वभावे अनादी ऐसे. या 2 वयाचं पुन्हा युग्म आहे. ये तिन्ही आदी स्थिती आणि अंत, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय. ये तिन्ही तया परी म्हणजे गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे सदा सरसीच अवधारी नेहमी एक सारखी राहणारी आहे. काही कालामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय कायम सोबत राहणारी आहे. फक्त असं आहे की जेव्हा एक प्रगट होते तेव्हा 2 अव्यक्त स्वरूपामध्ये असतात. जेव्हा उत्पत्ती असेल तेव्हा स्थिती आणि प्रलय अनुभवाला येणार नाही. स्थिती असेल उत्पत्ती प्रलय अनुभवाला येणार नाही, आणि प्रलय असेल तेव्हा उत्पत्ती आणि स्थिती अनुभवाला येणार नाही. एकाचा उत्कर्ष असेल तर 2 जणांचा अभिभव झालेला असतो, पण हे नसतात असं मात्र नाही, कायमच बरोबर असतात. भूतांशी कवनी अवसरी प्राणी मात्राला कोणत्याही प्रसंगामध्ये मात्र हे ठाक गतीना बंद करता येत नाही, अपरिहार्य आहे. ज्याची उत्पत्ती झाली काही काळ त्याची स्थिती राहणार, स्थिती ज्याची प्राप्त झाली काही कालानंतरात त्याचा नाश होणार, नाश झाला की पुन्हा काही कालाने पुन्हा उत्पत्ती होणार. हे प्राणी मात्रांच्या हातामध्ये हे बंद करणं मात्र शक्य नाही ठाकतीना. म्हणून उदाहरण दिले की एक मनुष्य आहे, त्याचा हातपाय मोडला, पाय मोडला, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये नेतो, 15 दिवस उपचार करतो, तो नंतर बरा होतो पुन्हा चालायला. त्यावेळेला आपण प्रयत्न करतो की नाही त्याच्याविषयी. आणि जर एखादा माणूस जन्मताच लंगडा किंवा पांगळा असला तर त्याचा शोकमोह करतो आपण का, आता याला काही इलाजच नाही. त्याचा शोकमोह होतो का कोणाला? त्यासाठी काही प्रयत्न करून उपयोग होतो का? कारण मुळात त्याला देवाने पायच दिला नाही, तर आता त्याला काय करायचं? का नैसर्गिक आहे ना ते. तसा हा जन्म आणि मृत्यू जर निसर्ग असेल तर प्रयत्न करून काय ते टाळता येणार आहे का? काही बदल करू शकतो का? तस्माद अपरिहार्य अर्थे, ज्या विषयाला तुम्ही काही त्याचा परिहारच करू शकत नाही तर न तोम शोचितो महर्षी. अर्जुनाला भगवान इतक्या प्रकाराने सांगतात, एकच डोळ्यापुढे न तोम शोचितो महर्षी, तुला शोक करणं योग्य नाही. मग तो शोक कोणत्या प्रकाराने का होईना नाहीसावा. आपण परवा चिंतन केलं होतं, कोंबडं कोणाचं आरवलं याच्यावर महत्त्व नाही, पण उजाडलं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा भगवान म्हणतात की अर्जुनाचा शोक नाश कशा प्रकाराने होईल याच्यासाठी हे सगळे उपाय सांगतात. नाही तर तुला शोक करणं योग्य नाही इतके उपाय सांगितले मी त्यापैकी कोणताही चालतो असं नाही भगवंताचं मत. खरा उपाय एकच आहे, तत्वज्ञान. त्याच्याशिवाय शोक आणि मोहाची निवृत्ती होऊच शकत नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं काही तत्त्वज्ञानाशिवाय मोक्ष होतच नाही. पण आता सध्या तात्कालिक स्वरूपाचा का होईना याचा मोह शोक निवृत्त व्हावं म्हणून अर्जुनाची भगवान समजूत काढतात. एवढाच नाही तर काय कोणी म्हणत आम्ही ह्याच सिद्धांतावर आरोळ राहू, कोणताही चाललं ना, तुम्ही म्हणताना कोंबडा आरवलं कोणाचं आहे म्हणजे कोणताही सिद्धांत असला तर चालेल, मग आम्ही वैशेषिकाचा घेऊ, नैयायिकाचा घेऊ, पूर्वमीमांसकाचा घेऊ, हे नाही चालणार. भगवंताला हे सांगायचंच नाही. कारण सगळ्या गीतेचं जे उपक्रम उपसंहारपूर्वक षडलिंगाने पाहिलं तर तत्त्वज्ञानाशिवाय मोक्ष होतच नाही दुसरा कशाने, हेच आहे. पण आता अर्जुनाला हे सांगतात. हे का सांगतात तर सर्वसामान्य तुम्ही आम्ही सुद्धा, अर्जुनाला जर एवढा मोठा नरनारायणाचा अवतार तो, तरीसुद्धा त्याला हाच आपला स्वतःचा बोध आणि भगवान परमात्मा एक नर आणि एक नारायण आहे. तो नारायण सांगतो नराला, तरीसुद्धा तो ऐकायला तयार नाही.
मग ही जर अर्जुनाची स्थिती आहे तर तुमची आमची स्थिती तर होणारच का नाही असं हे आकलन न होणं. तर अर्जुनाला शोकमोह तात्कालिक झाला होता आणि आपल्याला काय आहे आपला जन्मसिद्ध हक्क आहे काय का नाही, मग आपल्याला तर होणारच ना. म्हणून आपल्यासाठी ते सांगतात की अर्जुनाला शोकमोह झाला. अर्जुनम निमित्तीकृत्या आह श्री भगवान वासुदेवा असं. म्हणून हे आघवे येत तुझ नलगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. प्राणी मात्रांना उत्पत्ती स्थिती आणि लय या 3 गोष्टी कोणत्याही प्रसंगामध्ये बंद करता येत नाही. म्हणून हे आघवे येथ या मृत्यूलोकामध्ये आत्मसंबंधाने म्हण तुझ्या मताप्रमाणे किंवा शरीराच्या संबंधाने तुझं नलगे शोचावे. अर्जुनाला शोक करण्याचं काही कारण नाही, कारण ही स्थितीची स्वभावे अनादि ऐसी. अशा प्रकारची स्थिती नाम व्यवस्था. उत्पत्ती स्थिती आणि अंत ही असणारी जी व्यवस्था आहे स्थिती स्वभावतः प्रवाह रूपाने अनादी कालापासून चालत आली. इथं प्रवाह रूपाने अनादी असणारी स्थिती शोक करण्याचं कारण नाही. भगवंतांनी एक पक्ष सांगितला, दुसऱ्या पक्षाचं ज्ञानोबा अवतरण देतात. आता पुढील 2 वयाचं युग्म आहे. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोक अधिना जन्मक्षया, तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. ना तरी अथवा किंवा दुसऱ्या पक्षाने हे अर्जुना लोक जन्मक्षया अधिना देखोनी तुझी या मना नयेची, तरी येथे काही तुझं शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू अपरिहर पाही. भगवंत म्हणतात किंवा अर्जुना हे सगळे प्राणी मात्र जन्माच्या आणि मृत्यूच्या अधीन गेलेले आहे. म्हणजे जन्माला आणि मरणाला कोणी टाळू शकत नाही. असं या सगळ्या लोकांना बघून जर मी सांगितलेलं मत तुझ्या मनाला पटत नसेल तर दुसरं मत जन्माच्या आणि मरणाच्या संबंधाने ऐक, तरी शोकाला काही कारण नाही. कारण ज्या जन्माच्या आणि मरणाच्या प्रसंगाच्या माध्यमातून प्राणी मात्राच्या संबंधाने ते अधीन झाले म्हणून शोक करतो, तरी शोक करण्याचं कारण नाही. का? कारण जन्म आणि मृत्यू अपरिहार आहे, कोणालाही टाळता येणं शक्य नाही. जे टाळताच येत नाही तत्संबंधाने दुराग्रह करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणून दुराग्रह करू नको. जन्म आणि मरणाला कोणीच टाळू शकलं नाही. येथ नाही उरो आले अवतार. बाकी कोणाचं काय सांगायचं? जन्म मृत्यू पाही अपरिहर. तेच भगवंत पुढे त्या श्लोकामध्ये सांगतात. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थेन त्वं शुचिमर्हसि. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. त्या भर्तृहरीचा शोक दूर करायला किती त्याला समजावून सांगितलं. कोणते? गोरखनाथ ना. त्यांनी सांगितलं, तो ऐकायला तयार नाही. त्यांनी सांगितलं बाबा जसं हे शरीररूपी घट आहे, हा तो फुटलेला आहे, तो नाशवानच आहे, संयोग वियोग हे ठरलेलेच असतात, इतकं सांगितलं. पण त्यांनी काही शोक सोडला नाही. मग तो दुरून राहून काय होतं बघत राहिला, काय याचा शोक जातो की नाही. आणि त्यांनी काय केलं, एक दिवस आता त्याला शोक झाला तर तो कशाने जायला नाही पाहिजे ना. त्याने ते काय रंगीत गाडगं नेलं, ते गाडगं फुटलं आणि लागला छाती बडवायला की माझा घट फुटला, हा घट फुटला असं त्याला तो म्हणायला लागला. मग तिकडून तो काय म्हणला भर्तृहरी, तो हसायलाच लागला. इतका 12 वर्ष रात्रंदिवस शोकमग्न झालेला, पण याची स्थिती पाहिली, एवढासा घट फुटला, हा वेडा त्या घटासाठी, रंगीत घटासाठी. आता म्हणला पण आता हाचा घट मला परत मिळायचा नाही. तो म्हणला तुला 1000 घट देतो. तो म्हणला मी तुला 1000 पिंगला देतो. ऐक नाही. त्याचा शोक नाहीसा झाला. शोक नाहीसा झाला. म्हणून याच्यामध्ये एक आपल्या पद्धतीमध्ये हे तर तत्त्वाचं चिंतन चाललं आहे. पण ज्या लोकांना काही केल्या त्यांना शोक जातच नाही ना, त्यांची उपेक्षा जरी केली ना आपण, तर कधीतरी त्यांचं समजूत पटून तो शोक आपोआप त्यांचा दूरतो. शोक काही कायमचा राहत नाही. परवाच आपण चिंतन केलं होतं की जर मनुष्याला 24 तास शोकामध्ये तो होरपळत राहिला, म्हणजे अंतःकरणात ती शोकाकार राहिली, तर त्याला चितेची सुद्धा गरज नाही, आपोआपच तो दग्ध होऊन जाईल. याचा अर्थ मधून हे सुख आणि दुःख यांचं चक्र आहे. ते जसं गाडीचं चाक फिरत राहतं तसे त्याच्या आर्या एक वर जातात, दुसऱ्या खाली येतात. तसं कधी सुख, कधी दुःख, कधी जन्म,
कधी मरण, योगवासिष्ठामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. हे सगळं फिरत राहणारं चक्र आहे. येणारं आणि आगमा पायिनो अनित्या असं असेल तान तितिक्षस्व भारत, ते तुझं तू सहनच करावं. आणि आपल्याकडे आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना शोक होतो. मग त्यांना काय सांगतात लोक, बऱ्याच गोष्टी सांगतात, पण ते लोक आता अर्जुनाचंच हेच तत्त्वज्ञान आपण सांगितलं, त्याचा शोक निवारण होणार आहे का? पर याच्यात ते सगळे मुद्दे जरी सांगितले, आपल्याला असं वाटतं जर एखाद्या माणसं एखाद्या प्रिय व्यक्तीच्या विरहाने संतप्त असेल तर त्याला जो उपदेश अर्जुनाला केला तो आपण करावा. तुम्ही त्याला ज्ञानेश्वरी सांगायला बसा, तो म्हणतो नको आता बस झाली, ऐके नाही, तर त्याला ऐकायची सुद्धा इच्छा नसते त्याची. पण मग त्याला अनेक प्रकाराने सांगितलं तर समजत नाही. मग माणसं काय उत्तर देतात, आधीकडचं नवीन मनोविज्ञान आप सगळ्यांना ते म्हणते हे काय कालच राहिलेला काही. आज जी तुमची मनाची स्थिती आहे ती मनाची स्थिती तुमची कायम राहील का आता त्याची? 1 वर्षाने पाहिलं तर कालाने ते कालाच्या ओघात आज त्याला जेवढी आईची आठवण होती तेवढी 1 वर्षाने होणार नाही, 2 वर्षांनी होणार नाही. त्याच्या नंतर त्यांना म्हटलं की आईचं वर्ष श्राद्ध करायचं कधी आहे, त्याला तारीख पण ध्यानात राहत नाही, ऐका नाही, त्याला तिथी पण ध्यानात राहत नाही, इतकं आपोआप जातं. म्हणजे काळाच्या ओघात सुद्धा ही गोष्ट काय होते, दूर होते. मग आता जर काळाच्या ओघात जी गोष्ट निश्चितपणे दूरही होणार आहे, मग आता कशाला तिला पकडून ठेवायचं? पण तरी त्याला हे कारण जर सांगितलं ना, कालाच्या ओघात तुमचं दुःख कमी होईल, हे त्याला पटतं. वास्तविक तो काळ नावाचा पदार्थ काही दुःख दूर करतो का? काळाच्या ओघात आपणच कधीतरी दूर होतो त्याच्यापासून, आहे की नाही? काळ करतो का ते काही? पण आपल्याला ते बरं वाटतं. म्हणजे माणूस नास्तिकातला नास्तिक आहे. वेदशास्त्राला गुरूंना प्रामाण्य धरून आत्ताच तू शोक कर, तर ह्या शोककाळी तुझा हा शोक हरेल, तर अशी खरी स्थिती आहे. पण माणूस नाही ते मनात घेत, म्हणून त्याला बराच काळाचं सांगत. अलीकडच्या काळात मनोवैज्ञानिक लोक म्हणतात की थोडा काळ जाईल तोपर्यंत झोपेची औषधं देऊ, त्याच्या मनाचे विचार बदलू असं म्हणतात. पण हे करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. पण मनुष्य तसा स्वीकारत नाही हे तत्त्वज्ञान किंवा ह्या धारणा. आणि ह्या खऱ्या आहेत, पूर्ण म्हणजे 100% तंतोतंत आहेत, पण त्या स्वीकारत नाही. म्हणून मग शोक करत बसतो. मग त्याला काय म्हणावं लागतं शेवटी, डुबते रो बस शोक करेल, जेव्हा जाईल तेव्हा जाईल. असं होतं की कधी कधी माणसाला आपण सांगितलं असेल कधी, एक मनुष्य त्याचा 2 मुलं अगोदर मरण पावली आणि एकच मुलगा होता शेवटचा. आणि तो मुलगा मरण पावला, त्याच्या घरी इतका शोक झाला, आमच्या गावात शोककळा पसरली. आणि नंतर 3-4 दिवस गेला, आम्ही शाळेत होतो, आणि तो मनुष्य धोत्रामध्ये बाजरी घेऊन आला घरात, मारवाड्याला दिली आणि त्याला म्हणला पावशेर एवढ्या दे, आणि तिथंच खात बसला वाट्यावर. कारण 3 दिवस अन्न नाही. शेवटी प्राणाचा धर्म आहे ना, शोक किती करणार, प्राणाचा धर्म आहे. भूक लागल्यावर त्यांनी ते रेवड्या खाल्ल्या घेऊन तिथं. याचा अर्थ काय, हा शोक जो आहे ना कधी ना कधी सोडावाच लागतो, आणि तो सोडायचाही नाही. जसं सुख आलं आपण इच्छा न करता आपली इच्छा करून आलं असं म्हणावं तर इच्छा आहे का सुख जाण्याची? पण सुख जातच की नाही. तसं दुःख इच्छा तुम्ही नको केली नाही तरी दुःख येतं. तसंच तुम्ही जरी प्रयत्न नाही केला तरी ते दुःख जाणारच आहे. आलेला पाहुणा जाण्यासाठी आलेला आहे, तसंच हे सुखदुःख जाण्यासाठी. तान तितिक्षस्व भारत, त्याला सहन कर असं अर्जुनाला सांगितलं, तर सहन करायलाही तयार नाही. याच्यामध्ये ह्या वस्तूंची सिद्धीच होत नाही. अविनाशी तो तद्विधी येणं सर्व, ते ऐकायला तयार नाही, आहे की नाही? आशोचान अन्वशोचस्तम, त्याला उल्हानं देऊन त्याला असं सांगितलं कडक भाषेत की ज्या पंडित समजतो स्वतःला आणि असं करत नाही. एखादा मनुष्य मानीपणाने म्हणायला खरंच मी तुझाच अंश आहे, नरनारायण आहे, झालं होतं थोडं देव सोडायला तयार नाही. उलट त्याला म्हणतो लाजसीना महाघोरी कर्मी स्वतः, आहे की नाही? मग चालू देतो. भगवंत म्हणतात आता काही बोलायचंच नाही. हा जेव्हा विचारतो तेव्हा त्याला बोलायला सुरुवात केली, आहे की नाही? याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी व्यवहारातल्याच आहे. पण गीता ही सर्वात महत्त्वाची का झाली की सर्वात पहिल्यांदा अर्जुनाला शोक झाला तेव्हा पहिलं तत्त्वज्ञान गीतेने सांगितलं, आणि ते वेदांत तत्त्वज्ञान सांगितलं की याचा अर्थ याच्यापेक्षा दुसरा शोकनाशाचा दुसरा उपायच नाही. खरी ही स्थिती आहे. परंतु गीता दयाळू का आहे? गीतेला जरी हे वेदांनी तत्त्वज्ञान सांगितलं, पण वेदांनी अधिकाराची निवड केली. अधिकारी पुरुष असेल तोच उपनिषदाचा अधिकारी. गीता माऊली नसे जाणे ताने, काय माहीत कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे, कोणाचा अधिकार काय हे सांगता येत नाही. म्हणून त्याला पहिल्यांदा काय सांगावं, तत्त्वज्ञानच सांगावं. आणि तत्त्वज्ञान जर त्याला नसलं, जसं अर्जुनाच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही, तर मग त्याला पुढचं सांगावं. नेहमी ते स्वामी महाराज सांगायचे, त्या मुलीला पहिल्यांदा तिच्या ताब्यात कपाटाच्या चाव्या द्याव्यात, ते नाही जमलं
तिला तर कॉम्प्युटरचं सांगावं, ते नाही जमलं तर स्वयंपाकात घालावं, आणि ते नाही जमलं तर खराटान खापर घेऊन तिला त्या लहान मुलांची शी काढण्यासाठी द्यावं, आहे की नाही. तसं उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा, अशा प्रकारची साधनं शास्त्राने सांगितली. त्यापैकी गीता ही आई आहे, कारण आईला काय आहे, आईतापासून काढिती ही देवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. गीता माऊलीला जाणं आणि ताणं सुद्धा नाही, कारण का सगळ्यात प्राणीमात्रांचा मानव मात्रांचा उद्धार व्हावा असं ध्येय घेऊन गीता ह्या समाज पुरुषासाठी सन्मुख झालेली. म्हणून हे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्याला वाटतं की हे तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या धाटणी इथं इतके खाली आले की हे तत्त्वज्ञानाची आपल्याला निवडच करता येईना. हो. आता हे सांख्याचा विचार आहे का योग्याचा विचार आहे, कोणाचाच विचार सिद्ध होत नाही. नास्तिक दर्शनसुद्धा याच्यातून सिद्ध होत नाही आणि आस्तिक दर्शन होत नाही. बुद्धी माणसाची चक्रावून जाते. म्हणून या ठिकाणी व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलं 75% वेदांत सांगणारे हे नास्तिक असतात. कशावरून? जर तुम्ही वेदांताचं चिंतन करताना जर तुम्हाला तुमच्या भौतिक जीवनातलं अनुकूल असं काही सापडलं, तुम्ही म्हणता की आजच्या दिवस पाठाला जाणार नाही किंवा आजच्या तुमचं वेळ बदलून ठेवा, ऐक नाही. याचा अर्थ तुम्ही आस्तिक आहेत का नास्तिक आहे? नास्तिक आस्तिक आहे तुम्ही. हे पण तुम्हाला पाहिजे आणि ते पण तुम्हाला पाहिजे, पण याला प्राथमिक प्राधान्य दिलं जात नाही. म्हणून त्या ठिकाणी असा हा लोकव्यवहारातला विचार आहे. तर हा लोकव्यवहाराचा विचार ह्या श्लोकाविषयी करावा लागतो. आता चैनम नित्य जातमध्ये, आहे की नाही. जी. सगळे मनुष्य मात्र जन्मक्षयाचे अधीन आहे, म्हणून तुझ्या मनाला ही गोष्ट पटत नसेल तरी पण शोक करू नको, कारण जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी अपरिहार स्वरूपाच्या आहे. त्याचा परिहार निवारण कोणी करू शकत नाही. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्ये अर्थे नत्वं शोचितुम अर्हसि. हे अर्जुना ही नाम कारण सांगतात. जातस्य मृत्युः ध्रुवः, जो जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित होणार आहे. ध्रुव म्हणजे निश्चित, निवारण कोणी करू शकत नाही. च आणि मृतश्च जन्म ध्रुवम, जो मृत्यूला प्राप्त झाला त्याचा जन्मही पुन्हा निश्चितच आहे. तस्मात म्हणून अपरिहार्ये अर्थे, ज्या विषयाच्या संबंधाने आपण कोणताही उपचार करू शकत नाही, निवारण करू शकत नाही, परिहार करू शकत नाही, अशा विषयाच्या संबंधाने त्वम शोचितुम न अर्हसि, शोक करण्याकरता तू कारण नाहीस, शोक करू नको. या श्लोकामध्ये दोन गोष्टी सांगितल्या. ज्याचा जन्म झाला त्याला मरण प्राप्त होणार, आणि ज्याला मरण प्राप्त झालं त्याला पुन्हा जन्म प्राप्त होणार. पण हा जो भाव आहे हा भगवंताचा सरळ भाव आहे. याच्यामध्ये हा सिद्धांत रूपाने हा शब्द सांगायचा नाही. मधुसूदन सरस्वतीने पण याचं चिंतन केलं. ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित प्राप्त होईल, पण ज्याला मरण प्राप्त झालं त्याचा जन्म निश्चित होईल असं सांगता येत नाही, कारण हा सिद्धांत जीवनमुक्ताच्या संबंधाने सिद्ध होत नाही. जीवनमुक्त पुरुषाचा हा शेवटचा जन्म आहे. त्याच्या प्राणाचा देहाचा वियोग झाला म्हणजे मृत्यू झाला, आणि उत्तर क्षणामध्ये त्याला विदे कैवल्यावस्था प्राप्त होती. भगवंताचं हे जर सिद्धांत मत मानलं, मृतस्य जन्म ध्रुवः, मग त्या जीवनमुक्ताला पण देहाची प्राप्ती होईल आणि जन्माभावरूप मोक्ष कधीच प्राप्त होणार नाही. तर हे सरळ भगवंताचं एक साधारण वाक्य आहे. ज्याचं कर्म शिल्लक आहे त्याला जन्म घ्यावा लागेल. कर्म शिल्लक आहे आणि तत्वज्ञानी पुरुषाचं कर्म शिल्लक राहत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते, म्हणून मृतस्य जन्म ध्रुवम हे त्या तत्वज्ञानी पुरुषा करता नाही, शेवटचा जन्म त्याचा आहे. उपजेते नाशे नाशेले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उपजेते नाशे, जे जे उत्पन्न होतं अर्थात जन्माला जे येतं ते नाशे, ते मृत्यू अवस्थेला प्राप्त होतं. नाशले, जे नष्ट होतं, पुनरपि दिशे, ते वेगळ्या अवस्थांतरामध्ये पुन्हा आपल्याला दिसतं, अनुभवाला येतं. कशाप्रमाणे? ही घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, ही जगातली असणारी ही गोष्ट घटिका यंत्र, घटिका म्हणजे घट आणि यंत्र म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये विहिरीतून पाणी वर काढण्याकरता ते रहाट गाडग्याची माळ लावली जायची आणि अनेक प्रकारचे गाडग्या गोल फिरत असल्यामुळे पहिलं गाडगं भरलं ते रिकामं झालं की दुसरं भरण्याकरता जायचं. ज्याप्रमाणे ते घटिका यंत्र रहाट गाडग्याची माळ ते अनादि बीज वृक्ष न्याय सांगत असतानाही सांगितलेलं आहे की पहिलं गाडगं कोणतं सांगता येत नाही ना, पहिलं कोणतं आहे. हा, जे पहिल्यांदा बांधलं ते पहिलं, पण आता ती माळ सुरू झाल्यानंतर पहिलं कोणतं हे मात्र सांगता येत नाही. घटिका यंत्र ज्याप्रमाणे फिरावं तशा प्रकारे जन्म मरण, मरण झालं की पुन्हा जन्म,
त्या घटिका यंत्राप्रमाणे ही गोष्ट कायम फिरत असते, शोक करण्याचं काही कारण नाही. दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात, ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ना तरी अथवा उदो म्हणजे उदय, अस्तु म्हणजे काय असतं, सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त, आपैसे म्हणजे आपोआप, अखंडित अगदी अबाधित स्वरूपाने होत जात जैसे सूर्याचा उदय होतो, काही कालानंतराने सूर्याचा अस्तही होणार आहे, पण अस्त झाला की कायमच अस्त होतो असं नाही, पुन्हा त्याचा काय होणार आहे, उदय होणारच आहे. ज्याप्रमाणे उदय आणि अस्त कायम नित्य निरंतर होतो आहे, तशा प्रकारे या जगतामध्ये जन्म मरण तैसे अनिवार्य, याचं निवारण कोणी करू शकत नाही. हे जन्म आणि मरणाची परंपरा अव्याहत रूपाने चालू आहे. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंत. अर्जुन आणखीन काय सांगावं, जेव्हा महाप्रलयाचा अवसर किंवा प्रसंग प्राप्त होतो तेव्हा संपूर्ण त्रैलोक्याचा संहार होऊन जातो. त्या प्रलयाचा विचार करत असताना सुषुप्ती अवस्थेला आपण जातो ना, तेव्हा देखील प्रलयच होतो. तो प्रलय नित्य प्रलय आपण अनुभवाला येतो. कारण दृष्टीसृष्टीच्या वादानुसार विचार केला तर जेव्हा पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं तेव्हाच त्या पदार्थांची उत्पत्ती होत असते, आणि त्या पदार्थांचं ज्ञान आपल्याला नाही, भान नाही, तेव्हा तो पदार्थ स्वरूपे करून नसतोच. याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणताच पदार्थ नाही, म्हणून स्वरूपाने कोणता पदार्थ अनुभवाला येत नसल्यामुळे प्रलयच झालेला आहे, त्याला नित्य प्रलय असं म्हणतात. तो प्रलय आहे. मृत्यूचा प्रलय एक आहे. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा पूर्ण होतो, एक दिवस जै चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठाव वेळची होये तैसे ती सहस्रवरी पाहे रात्री जेथ. ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो, पण चौकड्या 1000 वेळा जाव्या लागतात. कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग या चौकड्या 1000 वेळा एकामागोनी गेल्या की ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात, आणि जेव्हा 12 तास पूर्ण होतात तेव्हा प्रलय होतो. त्या महाप्रलयाच्या अवसरी प्रसंगी हे त्रैलोक्यही संहरे, सगळ्याच त्रैलोक्याचा नाश होऊन जातो, सगळ्याच. आणि ब्रह्मदेवा झोपेतून जेव्हा उठतात तेव्हा पुन्हा सगळ्या त्रैलोक्याची उत्पत्ती होते. जर त्रैलोक्याचा नाश होत असेल तर क्षणभर भंगूर असणाऱ्या या देहाचा जन्म आणि मरणाचा नाश होईल, या संबंधाने काय विचार करायचा. म्हणून या कारणामुळे हा आदि अंत न परिहरे, आदि म्हणजे उत्पत्ती आणि अंत म्हणजे काय, नाश, किंवा आदि म्हणजे जन्म आणि अंत म्हणजे मृत्यू, न परिहरे. अर्जुना, जर तू हे सगळं मान्य करत असेल तर शोक करूच नको, कारण शोक करण्याकरता आपला आग्रह कमीच पडणार आहे. दुराग्रह धरण्याचं काय कारण आहे. तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेद का करीसी, काय जाणतचे नेनसी धनुर्धरा. पाठीमागं पण हाच भाव आलेला आहे. प्रज्ञावादांश भासशे, पंडिताप्रमाणे तू बोलतो आहे, जाणता म्हणून घेतो, अन्येन त्याप्रमाणे पुन्हा वागतो आहे. जाणतची नेनसी धनुर्धरा. तू जरी हे ऐसी मानिसी, तू जर हे आपल्या अंतकरणामध्ये परिपूर्ण रूपाने मानत असेल, कुठं मानत असेल, 57व्या ओळीमध्ये सांगितलं बघा, ना तरी हे अर्जुना नयेची तुझी आमाना जे देखोनी लोक अधिनाग जन्म क्षया. हे तू मान्य करत असतील तरी देखील शोक करण्याचं कारण नाही. तू जरी हे ऐसे मानिसी, जन्माचा आणि मरणाचा सगळे प्राणी मात्र अधीन आहे, म्हणून मी शोक करतो आहे, तरी शोक करू नको. जन्म आणि मरण हे अपरिहार्य आहे असं जर तू मानत असशील तरी खेद का करीसी, का बरं खेद करतोस. काय जाणतसी नेनसी धनुर्धरा, जाणता म्हणून घेतो किंवा ही गोष्ट तुला कळते, पण मात्र मनावर परिपूर्ण रूपाने आरूढ करून घेत नाही, मान्यता तशी मात्र देत नाही. बोलताना बोलतो मी जाणताय म्हणून, पण मनाची मान्यता मात्र अज्ञानपणाचीच आहे. जाणतची नेनसी धनुर्धरा म्हणजे काय बरं संदीप महाराज, जाणतो पण आणि नेणतो पण. जर जाणत असला तर जाणणं आणि नेणणं परस्पर विरोधी धर्म आहे. हे कसे काय राहील. तू जाणता पण आहेस आणि पुन्हा तू नेणता पण आहेस, आणि भगवान त्याच्यावर शिक्कामोर्तब करून. हे कसं काय. जाणतो पण तू जाणत नाहीस, नेणतशी म्हणजे जाणत नाही. दोन्ही धर्म भगवान कसे काय आरोपित करतात. तुला हे परोक्ष ज्ञान आहे आणि स्वरूपाविषयीचे अपरोक्ष ज्ञान नाही, त्यामुळे तुला भ्रांती कोणती आहे, अपरोक्ष भ्रांती. अपरोक्ष भ्रांती ही परोक्ष ज्ञानाने निवृत्त होत नाही. अपरोक्ष भ्रमाला अपरोक्ष ज्ञान लागतं तेव्हा निवृत्त होतं. तुला सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने अजून ज्ञानच झालं नाही. विशेष रूपाचं ज्ञान नसल्यामुळे नेनसी आणि जाणत अशी म्हणजे सामान्य रूपाने. खरं तर इथं भगवंताला असं सांगायचं, तुला परोक्ष चांगलं झालं नाही, तुला काय शब्द ज्ञानच आहे, परोक्ष सुद्धा नाही झालं.
असं आहे याच्यामध्ये. पण झालं तर परोक्षच आहे. इथं आदृढ अपरोक्ष नाही चालत तर परोक्षाने काय होणार आहे? हो. ऐकून म्हणून तू जाणतची नेनसी धनुर्धार, त्याला धनुर्धारा पण पुन्हा म्हणतात. धनुष्य बाण सज्ज करून एकाग्र जर झाला मनुष्य त्या बाणात जे लक्ष हवं त्या ठिकाणी तर होऊ शकतं अजून तुझं. तू धनुर्धारी. उपनिषदामध्ये धनुष्याचं रूपक करून सांगितलेलं आहे कैवल्य उपनिषदामध्ये. भागवतामध्ये तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेद का करीसी, काय जाणतची नेनसी धनुर्धारा. सामान्य रूपाने जाणतो, विशेष रूपाने जाणत नाही, किंवा परोक्ष रूपाने जाणतो. अपरोक्ष भ्रांती मात्र तशीच आहे आणि परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रमाचं निवृत्त करू शकत नाही. त्याकरता ते अपरोक्ष ज्ञान असावं लागेल. जाणतची नेनसी धनुर्धारा येथ आणिकही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही, म्हणजे विषय नाही. येथ आणिकही एक पार्था, आणखीन एक वेगळ्या प्रकाराने जर पाहिलं, तुझं बहुती परी, दुसरे निकष जर आपण लावले दुसऱ्या प्रकाराचे आणि त्या निकषाने पाहिलं तरी पण दुःख करावया सर्वथा विषो नाही, दुःख करण्याकरता सर्व प्रकारे कोणताही विषय सापडत नाही. कदाचित या श्लोकाचं अवतरणच असं दिलेलं आहे. भक्तराज अर्जुन असं म्हणतील, आत्म्यासंबंधाने मला शोक करण्याचं कारण नाही देवा, मी शोक आत्मसंबंधाने करतच नाही. हे सगळं सिद्धांत मला माहिती आहे. भीष्मादिकांचा असणारा जो देह आहे ना, त्या देह संबंधाने मी शोक करतो आहे. तर भगवंत म्हणतात तरी शोक करू नको, कारण यांचा देह फक्त वर्तमान कालात आहे, भूतकालात नव्हता, भविष्यातही राहणार नाही. मग जर अव्यक्त प्रगट न होणं जर देहाचं स्वरूप असेल तर शोक का करतो, हा विचार पुढे सांगणार आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माणसाला सारखं वाटत राहतं की हा मनुष्य गेला शोक का करतो, ते तुमचं तत्त्वज्ञान ते काय असू द्या, पण उद्यापासून यांची आमची परत भेट नाही ना, हे वाटतं ना. ज्यावेळेला हे उत्पन्न झाले नव्हते तेव्हा होती का तुझी त्यांची भेट? तेव्हा ते कुठं होते? अव्यक्तात होते. आता तुझी भेट होणार नाही, ते गेले कुठं? पुन्हा अव्यक्तातच गेले. मग अव्यक्तादीनी भूतानी, फक्त व्यक्त मध्यानी दोन अवस्था किती आहेत? 3. त्याच्यापैकी 2 अवस्था कोणत्या आहेत? अव्यक्त आहे. आणि एकच अवस्था कोणती आहे? म्हणजे आता शहाणपणाचं ठरेल का माणसं एका अवस्थेमध्ये ज्याची प्रतीती येते त्याच्यासाठी शोक करायचा? जे दोन्ही अवस्थेत अव्यक्त होता तर मग मधल्या काळात फक्त दिसला होता, भासला होता, एवढं समजायचं आणि शोक सोडून द्यायचा. म्हणायला किती सोपं आहे.